दैवी शक्ती आणि भविष्यातील घटनांची भीती दर्शवून नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यानं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं. हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात यांच्याकडे भविष्य पाहण्यासाठी जात असे. त्यातील अनेकांचे खरातांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेत. मात्र हे सगळेजण खरातच्या खोट्या आध्यात्मिक रूपाला कसे भुलले असा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांना पडलेला असतानाच त्या संदर्भातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्याकडे येणारे भाविक राजकारणी यांची फसवणूक करण्यासाठी व आपला त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वेगवेगळे फंडे तो भोंदूबाबा वापरायचा. त्यातीलच 20 फुटी नागाचा फंडा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सुरुवातीला हाय प्रोफाईल भाविकांना त्यांचं भविष्य सांगत त्यांना यशाचा मार्ग दाखवण्याचा दावा अशोक खरात करीत होता. त्यानंतर 2022 मध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या त्याच्या मिरगावात जाऊन मंदिरात पूजा विधी केल्यानंतर अशोक खरात यांचं नाव संपूर्ण राज्यभरात परिचित झालं. त्यानंतर राज्यातील मंत्री, राजकारणी, सेलिब्रिटी यांची खरातकडे उठबस वाढू लागली आणि हे सगळेजण खरातच्या खोट्या रूपाला भुलले. आणि त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारा 20 फुटांचा नाग होय. अशोक खरात याने सुमारे 17 वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली आणि त्यांनी स्थापन केलेल्या मंदिरासह येथील शिवनिका संस्थान ट्रस्टही आता चर्चेत आलंय. तिथे रोज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार चालत असे. अंधार पडला की तो भाविकांना एका ठिकाणी बोलावत असे आणि दरबारात भक्त मंडळी जमली की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा आणि त्यानंतर तंत्रमंत्र म्हणून 20 फुटी नागाला स्वतःकडे बोलवत असे. तो नाग सरफटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून डोलत असे. खरात सांगेल त्या पद्धतीने हा नाग हालचाली करत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्तांची बोबडी वळायची. अनेकदा काही जण तर हे सर्व बघून भीतीनं बेशुद्ध होण्याचे प्रसंग ओढावले असंही सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर खरात सांगेल ते हा नाग तिथून निघून जात असे. खरात नागाला अशा प्रकारे वश करत असल्याचं पाहून त्याच्याकडे आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा भविष्य बघण्यासाठी येणाऱ्या अनेक श्रीमंत भक्तांनी त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला. मात्र प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार भाविकांसोबत केलेली एक फसवणूक होती. कारण हा साप खोटा होता. रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला तो नाग होता आणि रिमोटच्या साहाय्याने तो सापाला वाटेल तसं फिरवायचा आणि अगदी तो हुबेहूब खऱ्या सापासारखा दिसायचा. त्यामुळे त्याच्याकडे येणारे हाय प्रोफाईल भाविक त्याला भुलले आणि त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते, अधिकारी त्याच्या नादाला लागले. नकली सापासोबतच नकली वाघाचं कातडं देखील उघडं पडलं. पोलिसांच्या तपासात हे उघड झालंय.